अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। आपली कहाणी कोणती चालू आहे? अद्भुत जीवन कहाणी आहे की नाही? अद्भुत। अगदी कोणी मारण्याचा प्रयत्न केला, जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, ऐकलं ना आपण मागच्या सत्रात? तरी काय झालं? कोणाच्याही केसाला पण धक्का लागला नाही। म्हणजे खऱ्या अर्थाने सार्थक झालं की नाही ती म्हण, जाको राखे साया मार सके न कोय, बाल भी बाका ना होवे चाहे जग बैरी होय। म्हणजेच खूप प्रयत्न केले सत्संग बंद करण्याचे, परंतु सत्संग तर बंद नाही झाला। कारण कार्य कोणाचं आहे? परमेश्वराचं, परमपिता शिव परमात्म्याचं। ते बंद कसं होईल? दादांनी तेव्हा जे बोर्डिंग स्कूल चालू केलं होतं, सत्संग चालू होतं, त्याच्याबरोबर आपण ऐकलं ना की बोर्डिंग स्कूल पण चालू होतं। आणि त्यात जे लहान लहान मुलं होती, कारण दादांचं हे विजन होतं की जर नवीन सृष्टी निर्माण करण्याची गोष्ट आहे किंवा जर निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे, महाभयंकर, त्यांनी साक्षात्कार केला होता ना। आणि त्यांना काय दिव्य संदेश मिळाला होता की तुला हे जग स्थापन करायचं आहे। दैवी सृष्टीचा पण साक्षात्कार झाला होता की नाही? मग त्यामुळे दादांचं हे विजन होतं की जर नवीन सृष्टी निर्माण करण्याची गोष्ट आहे, की जर निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे आणि त्यानंतर जे स्वर्णिम युग येणार आहे ते मला बनवायचं आहे, तर मग ते करण्यासाठी मला ह्या मुलांना तयार करावे लागणार आहे। कारण हेच तर भविष्याचे सूत्रधार असतील। आणि म्हणूनच मुलांना हे आध्यात्मिक शिक्षण देत देत त्यांचं संस्कार परिवर्तन करणे सोपं आहे। हा विचार करूनच दादांनी हे बोर्डिंग स्कूल सुरू केले होते। त्यात जे बाहेरच्या जगात शिकवलं जात होतं ते तर होतंच, पण त्यासोबत अध्यात्माचे धडे, ध्यान कसे करायचे, भगवंताला कशी आठवण करायची, जीवन पद्धती कशी असली पाहिजे, अगदी सकाळीपासून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्रीपर्यंत स्पिरिच्युअल लाईफस्टाईल त्यांची कशी बनेल, असाच दादांनी काय केला? प्रयास केला। त्या बोर्डिंग स्कूलमध्ये जवळजवळ 350 मुलं होती। पण जसे ते बोर्डिंग स्कूल सुरू झाले त्याच वेळी पार्टिशन झाले। हिंदुस्तान, पाकिस्तान, ऐकलंय ना तुम्ही ही घटना? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर पार्टिशन झाले होते। हिंदुस्तान, पाकिस्तान या पार्टिशनमुळे अनेक भांडण, तंटे, मारामारी चहूबाजूला चालली होती। तेव्हा दादांनी त्या सर्व मुलांना त्या बोर्डिंग स्कूलच्या 4 भिंतींमध्येच सुरक्षित ठेवले। आता हे तर योग्यच आहे ना? जर बाहेर असे अशांतीचे वातावरण आहे, मारामारी, भांडणं सुरू आहेत, तर मग आत राहण्यातच शहाणपणा आहे की नाही? मग दादांनी त्या सर्व मुलांना 4 भिंतीच्या आत सुरक्षित ठेवले।
आणि हे केव्हा होतं? 1937 पासून ते 1950 पर्यंत. तेथून कोणालाच कधीच दादांनी बाहेर जाऊ दिले नाही. सगळ्यांचे पालक त्या मुलांना सोडून पळून गेले होते. बघा मग दादांवर किती मोठी जबाबदारी. आता दादांवर त्या 350 मुलांची जबाबदारी होती. आणि इन्कम सोर्स असं काहीच नव्हतं ना. आपण ऐकलंय दादांचा जो बिझनेस होता, त्यांना जे महाविनाशाचे साक्षात्कार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती आली होती की आता ही सृष्टी तर नाही जास्त काळ राहणार, महाविनाश होणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं होतं? सांगितले होते ना त्यांच्या मित्राला की मी आता वाइंड अप करतोय बिझनेस, मला माझा हिशेब दे. त्यामुळे आता इन्कम सोर्स पण काहीच नव्हतं. घेते मी इथे एक छोटासा ब्रेक. पुन्हा परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. बलवान की निर्बल से लड़ाई बलवान की, ये कहानी है दिए की और तूफान की, ये कहानी है दिए की और तूफान की. जग में जोत जगाने एक छोटा सा दिया था कहीं जल रहा. अपनी धुन में मगन, उसके तन में अगन, उसकी लौ में लगन भगवान की. ये कहानी है दिए की और तूफान की. कहीं दूर था तूफान, कहीं दूर था तूफान, दिए से था बलवान. सारे जग को मसलने मचल रहा. झाड़ हो या पहाड़, देऊं पल में उखाड़. सोच सोच के जमी पे था उछल रहा. देख नन्हा सा दिया, उसने हमला किया. एक नन्हा सा दिया, उसने हमला किया. अब देखो लीला विधि के विधान की. ये कहानी है दिए की और तूफान की. दुनिया ने साथ छोड़ा, ममता ने मुख मोड़ा. अब दिए पे ये दुख पड़ने लगा. अब दिए पे ये दुख पड़ने लगा. पर हिम्मत न हार, मन में मरना विचार. अत्याचार की हवा से लड़ने लगा. सर उठाना या झुकाना, या भलाई में मर जाना. घड़ी आई उसके भी इम्तिहान की. ये कहानी है दिए की और तूफान की. निर्बल से लड़ाई बलवान की. ये कहानी है दिए की और तूफान की. फिर ऐसी घड़ी आई,
घन घोर घटा छाई, अब दिए का भी दिल लगा कांपने। बड़े जोर से तूफान आया भरता उड़ान, उस छोटे से दिए का बल मापने। तब दिया दुखियारा वो बेचारा बेसहारा, चला दाव पे लगाने बाजी प्राण की, बाजी प्राण की, बाजी प्राण की, बाजी प्राण की। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. आपण काय ऐकत होतो की जे बोर्डिंग स्कूल चालू होते त्याच वेळी काय झालं, पार्टिशन झालं हिंदुस्तान पाकिस्तान. त्यामुळे बाहेर काय होते, मारामारी भांडणे. आणि म्हणून दादांनी त्या मुलांना 350 मुलांना 4 भिंतीच्या आत सुरक्षित ठेवले. आणि त्या वेळेला त्यांचे पालक पण त्या मुलांना सोडून तिथं पळून गेले. मग दादांवर त्या 350 मुलांची जबाबदारी होती. आणि इन्कम सोर्स काहीच नव्हतं, बिझनेस पण त्यांनी वाइंड अप केला होता. 350 मुलांचा सांभाळ करायचा होता. झाली आता ही दुसरी परीक्षा. पण बाबांचा, दादा लेखराज यांचा किती निश्चय होता ईश्वरावर. त्यांनी काय केलं असेल. आणि ते तर 350 मुलं आहेतच, पण त्यांना बघणारे माता भगिनी, काही भाई पण होते ना दादांबरोबर त्यावेळेला. मग त्या सगळ्यांचीच जबाबदारी दादांवर होती. मग दादांनी काय केलं, मग तेव्हा दादांनी कलेक्टर यांच्याशी बोलणं केलं की असं असं आमच्याकडे 350 मुलं आहेत, काही माता भगिनी आणि काही भाऊ बहीण आहेत. तेव्हा कलेक्टर म्हणाले, तुम्ही मुलांना 4 भिंतीच्या आतच ठेवा, त्यांना बाहेर येऊ देऊ नका. विचार करा श्रोतागण हो, त्यावेळेला परिस्थिती काय असेल पार्टिशनच्या वेळेला. कारण कलेक्टर पण म्हणाले की तुम्ही त्यांना, त्या मुलांना सगळ्यांनी तुम्ही 4 भिंतीच्या आतच राहावा, बाहेर काही येऊ नका, तेथेच तुम्ही सुरक्षित आहात. मग त्यांच्यासाठी फळं दूध आम्ही पोहोचू, तुम्ही चिंता करू नका. त्या कलेक्टरने जबाबदारी घेतली आणि आवश्यक असे सर्व सामान ते पोहोचवत असत. आणि अशा प्रकारे दादा लेखराज यांनी 350 मुलांकडून मग तपस्या करवली. आता तो काळ 1936 पासून 1950 पर्यंत 14 वर्ष 4 भिंतींच्या आतच, कुठेही बाहेर ते काही गेले नाहीत. मग दादा लेखराज यांना तर काय करायचं आहे, बाहेरच्या शिक्षणाबरोबर ते अध्यात्माचे धडे घ्यायचे ना मुलांचे. ध्यान कसे करायचे, ईश्वराला कशी आठवण करायची. मग त्या काळात बाहेर तर जायचे नाही, फळं दूध सगळं तर येत आहे. बघा ईश्वराची कृपा कशी आहे. एवढं बाहेर परिस्थिती बिकट असताना पण त्यांची मात्र देखभाल व्यवस्थित चालू होती. मग त्या काळात दादा लेखराज यांनी त्या मुलांकडून तपश्चर्या करून घेतली. 14 वर्षाची तपस्या लक्षात येते का श्रोतागण हो. 1936 ते 1950 पर्यंत घोर तपश्चर्या. तुम्ही विचार करू शकता, ती मुलं जी 14 वर्ष 4 भिंतींच्या आतच राहिली, ज्यांनी बाहेरचे जग पाहिलंच नाही. आणा काय असतो, पैसे काय असतात, रुपया काय असतो, त्यांनी कधी पाहिलेच नव्हते. बाहेरच पडत नव्हते ना, प्रश्नच येत नाही. कधी काय झाले म्हणजे मुलांना छोटं मोठं तर काही चालूच असतं ना, दुखापत वगैरे, तरी घरच्या घरी उपचार होत असे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजेच 14 वर्ष तेथील मुलांना काहीच झालं नाही. छोटं मोठं चालू होतं, पण असं बघितलं तर काहीच झालं नाही. बघा त्या महाशक्ती, त्या परमपिता शिव परमात्म्याची कृपा. 14 वर्ष दादांना अशी शक्ती भरली की त्यांनी त्या मुलांचा सांभाळ केला. आपल्यासारखं कोण असतं तर आपण काय केलं असतं, पण त्यांची कृपाच होती ना, म्हणून हे कार्य घडायचं होतं.
इतक्या सुंदर पद्धतीने दादा लेखराज यांनी त्या 350 मुलांचं पालन पोषण केलं. आता तुम्ही विचार करा, दादांकडे किती संपत्ती असेल. 14 वर्ष 350 मुलांचं पालन पोषण. आणि असं पण नाही काही साधंसुधं जेवायला देत होते वगैरे. दादा तेथे असलेल्या ज्या माता भगिनी म्हणजे त्यांना सांगायचे, जे त्या लहान मुलांचा सांभाळ करायच्या ना, त्यांना दादा सांगायचे, ही मुलं म्हणजे चैतन्य ठाकूर आहेत. घेते मी इथे एक छोटासा ब्रेक. पुन्हा परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. के दाता सांसों के स्वामी, ये नैया की पतवार तुमको है अर्पण. जीवन के दाता सांसों के स्वामी, ये नैया की पतवार तुमको है अर्पण. प्राणों के प्यारे बाबा, सब कुछ समर्पण समर्पण. जीवन के दाता सांसों के स्वामी, ये नैया की पतवार तुमको है अर्पण. ये जीवन, ये संकल्प हर वो
पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण काय ऐकलं की भांडण तंटा बाहेर चालू असल्यामुळे ती 350 मुलं, दादांसोबतचे काही माता भगिनी, काही भाऊ लोक सगळे 14 वर्ष त्या 4 भिंतींच्या आतच राहिले, बाहेर काही गेलेच नाही. आणि पहा, परमेश्वराची कृपा, सगळे सुरक्षित होते, त्यांना काहीच झालं नाही. आणि आपण पण विचार करू शकतो, 14 वर्ष दादांनी त्या 350 मुलांचं पालनपोषण केलं आणि काही साधंसुधं जेवायला देत नव्हते. म्हणजे दादांची संपत्ती किती असेल? त्यांचा आधीचा जो बिझनेस त्यांनी वाइंड अप केला होता, ती सर्व संपत्ती त्यांनी इथे वापरली. कोणी दुसरं असं करू शकेल? आपल्या मुलांना माणूस करतं, पण दुसऱ्यांच्या मुलांना का असं झालं? कारण दादा लेखराज हे तर माध्यम आहेत आणि परमपिता शिव परमात्मा यांनी त्यांना काय केलं होतं? सिलेक्ट केलं होतं. ती आत्मा, ती धर्मात्मा असेल, भक्ती खूप होती ना त्यांची, परमेश्वरावर अपार श्रद्धा होती आणि त्यांची संपत्ती त्यांनी कारणी लावली असं लहान मुलांचं पालनपोषण करण्यामध्ये. ही बुद्धी देणारा कोण त्यांना? परमपिता शिव परमात्मा. मग दादा काही साधंसुधं जेवायला नाही द्यायचे. त्या लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या त्या माता भगिनी असतात, त्यांना सांगायचे की ही लहान मुलं म्हणजेच चैतन्य ठाकूर आहेत आणि त्यांची ठाकुराप्रमाणे सेवा करायची आहे. असं तसं काही पण खायला नाही द्यायचं. आणि त्यावेळी दादांनी मुलांना उठवायचं तर काय करत असतील दादा सांगा? असं हलवून उठत नव्हते, तर मुलांना ते काय करायचे? संगीत लावायचे उठवण्यासाठी. आणि मग तेव्हापासून गाणं वाजवलं जायचं आणि ते गाणं ऐकून मुले उठत असत. रात्री झोपायच्या वेळी पण गाणं वाजायचं. किती छान ना श्रोतागण हो, विचार करा. काय गीत असायचं? रात्री झोपताना सो जा राजकुमारी सो जा. आणि सकाळी मुलं उठायची तेव्हा गाणं वाजायचं, जागो मोहन प्यारे जागो. अशा प्रकारे दादांनी पालनपोषण केलं. अगदी तळ हातावर ठेवलं त्यांनी सगळ्या मुलांना, अगदी 350 मुलांना एवढं प्रेमाने त्यांनी पालनपोषण केलं. मग 1950मध्ये दादा लेखराज यांना परमात्म्याचा दिव्य संदेश मिळाला. भारत अविनाशी भूमी आहे आणि भारतातूनच सर्व विश्वाला हा अध्यात्माचा संदेश मिळणार आहे. भारतच ते चैतन्य प्रकाश स्तंभ बनेल आध्यात्मिकतेचं, जेथून अध्यात्माचा प्रकाश साऱ्या विश्वामध्ये पसरणार. ऐकताय ना श्रोतागण हो, भारताचं महत्त्व प्रत्यक्ष परमेश्वराने हे स्पष्ट केलं. काय संदेश दिला? भारत अविनाशी भूमी आहे, भारतातूनच सर्व विश्वाला अध्यात्माचा संदेश मिळणार आहे. आपण आहोत विश्वगुरू. लक्षात येते किती भाग्यवंत आहोत आणि किती अभिमान असायला पाहिजे आपल्याला की आपण भारत देशामध्ये जन्म घेतला आहे, जी भूमी प्रत्यक्ष त्या परमपिता शिव परमात्म्याची अवतरण भूमी आहे. आणि त्यांनी हा संदेश दिलेला आहे की भारतातूनच सर्व विश्वाला अध्यात्माचा संदेश मिळणार आहे. भारतच ते चैतन्य प्रकाश स्तंभ बनेल, जशी काही ही आकाशवाणीच आहे ना, प्रकाश स्तंभ बनेल, जेथून आध्यात्मिकतेचा प्रकाश साऱ्या विश्वामध्ये पसरणार आहे. म्हणून आता तुम्ही सर्वजण ही भूमी सोडून भारत देशामध्ये जावा. आता भारतामध्ये कुठे जायचं? तर परमात्म्याच्या दिव्य संदेशानुसार एका पर्वतावर जायचं आहे. कारण पांडवांची अंतिम तपश्चर्या पर्वतावर पूर्ण झाली होती आणि म्हणूनच पर्वतावर जायचं आहे. मग विचारलं कोणती पहाडी, कोणता पर्वत? तर तेव्हा संदेश मिळाला आध्यात्मिक पहाडी आहे,
नाव नाही सांगितलं. आता काय हो मग ती आध्यात्मिक पहाडी कोणती आपण ऐकूयात, पण पुढच्या भागात. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. सब मनोकामनाएं यहाँ ही पूर्ण वो करते हैं। चैतन्य रूप में
सब मनोकामनाएं यहाँ ही पूर्ण वो करते हैं। मुक्ति जीवन मुक्ति का मिलता यहाँ लक्ष्य महान। इस युग में सृष्टि पर आते हैं परमात्मा शिव भगवान। हो मीठे शिव भगवान, प्यारे प्यारे शिव भगवान। युगों में पुरुषोत्तम युग संगम है जिसका नाम। इस युग में सृष्टि पर आते हैं परमात्मा शिव भगवान। गीता का आदि ज्ञानदाता शिव इस युग में आते हैं। गीता का आदि ज्ञानदाता शिव इस युग में आते हैं। सर्व शास्त्रों के सार का ज्ञान शिव बाबा से मिलता है। सर्व शास्त्रों के सार का ज्ञान शिव बाबा से मिलता है। जन्म जन्मांतर की भक्ति का फल मिलता है महान। इस युग में सृष्टि पर आते हैं परमात्मा शिव भगवान। हो मीठे शिव भगवान, प्यारे प्यारे शिव भगवान। युगों में पुरुषोत्तम युग संगम है जिसका नाम। इस युग में सृष्टि पर आते हैं परमात्मा शिव भगवान। हो मीठे शिव भगवान, प्यारे प्यारे 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 शिव भगवान। हो मीठे शिव भगवान।